आज मलबारील तालुका तारदेव विभागामध्ये आपण जी आपली प्रचार फेरी केली आणि तारदेव पोलीस कंपाऊंड हा मराठी आणि मध्यमवर्गीयांचा विभाग आहे, तर ह्या संदर्भात आपण काय बोलणार? खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. सगळ्यांनी अगदी मनाने आणि आनंदाने आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. खूप बरं वाटतंय. या तुमच्या प्रचार रॅलीमध्ये याचे आमदार कार्यसंभार माननीय मंगलप्रभातजी लोढा आणि सरिता पाटील नगर हे देखील आपल्यासोबत होते. त्यांनी या ठिकाणी आपल्याला भरपूर पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी या ठिकाणी कामं केलेली आहे, तर त्या संदर्भात आपण काय नमस्कार. आज शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि मनसे आणि त्याचबरोबर RPIच्या वतीने आजचं काय आम्ही जेव्हा प्रचार फेरी जी काय केली सकाळी 10 वाजल्यापासून आत्तापर्यंत 1:30 पावणे 2 वाजले आहेत. आत्तापर्यंत या उन्हातानामधून जी काय लहान सण आणि मोठी माणसं जी काय आलेली आहेत, तो खरोखरच आजचा मला या अभिमान वाटतो की एवढं प्रखर ऊन असताना पण आज ताईंवरती जेवढं प्रेम दाखवलेलं आहे की येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड बहुमताने जिंकल्याशिवाय आम्ही हा कटिबद्ध आहोत. आणि विशेष करून गलोगलीमध्ये आणि सर्व ठिकाणी जे एकनाथजी शिंदे साहेबांचं जे काय कार्य पाहून या एक दीड वर्षामध्ये जी काय लोक एवढी जी काय प्रभावित झालेली आहे शिंदे साहेबांच्या कामावरती, तर हे संपूर्ण जो काय परिसर जो दिसतो आहे, जी गर्दी दिसते आहे, तर त्याचं जिवंत उदाहरण आहे. आणि मी तुम्हाला एक वचन देतो की येणाऱ्या इलेक्शनला 20 तारखेला प्रचंड बहुमताने यामिनीताई जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा. आणि त्यांची निशाणी आहे पुन्हा आणि पुन्हा परत एकदा तुम्हाला सांगतो, त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण. आणि 4 जूनला तुम्हाला नक्कीच मेसेज जाईल, नक्कीच विजयाचं काय कमळ फुललेलं दिसेल. आणि जे काय स्वप्न पाहिलेलं आहे की मोदी साहेबांनी 7 समुद्र पार जे काय एक स्वप्न पाहिलेलं आहे सगळ्या जनतेने, संपूर्ण भारत देशाच्या जनतेने पाहिलेलं स्वप्न, ते तिसऱ्यांदा ही जनता ते विजयाच्या मार्फत जास्तीत जास्त खासदार जिंकून देतील ही शाश्वती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपण यामिनी जाधव यांना मनसेच्या वतीने आपण पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेला. आपल्याला या मलबारीलमध्ये मनसेचा आपण काय सांगणार? आदरणीय राजसाहेबांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदींना मनसेचा पाठिंबा आम्ही देत आहोत म्हणून राजसाहेबांनी जाहीर केल्यानंतर आज आम्ही सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार सौभाग्यवती यामिनी जाधव यांच्या प्रचार फेरीमध्ये आम्ही सामील आहोत. प्रचंड मताने त्या निवडून येतील अशी एक आशा आहे, कारण मोदींची लाट आहेच. त्याशिवाय आज राजसाहेबांना मानणारा वर्ग, राजसाहेबांवर विश्वास ठेवलेला मराठी माणूस हा देखील म्हणजे यामिनी जाधव यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचा विजय निश्चित आहे. मोदी ने मत विकसित भारत